हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू विकास अकाउंटन्सी पुणे या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर नंबर 9 चाललं आहे आपलं. आणि स्वामित्व संस्थेची अंतिम खाती म्हणजे काय? फायनल अकाउंट्स ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न म्हणजे काय? स्वतः मालक. ओके. आणि 12वीला काय आहे? भागीदारी म्हणजे काय? एकापेक्षा जास्त व्यक्ती, 2 पार्टनर, 3 पार्टनर, 20 पार्टनर, त्यांचं ते अंतिम खाते आहेत. आलं लक्षात? तर इथे कोणाचं? एक स्वतःचं, म्हणजे तुम्ही स्वतः मालक त्या संस्थेचे असणार. ओके. जे पेज नंबर 276वरती. आणि मला कॉल आलेला आज, डिपार्टमेंटलच्या एक्झाम आहेत, त्यासाठी हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. तर त्यांनी रिक्वेस्ट केली की आम्हाला ते थोडंसं समजून पाहिजे, त्यांच्यासाठी हा लेक्चर मी अगोदर घेतला असता हा टू बी कंटिन्यू. बट माझं आता 4थं चॅप्टर संपलं आहे, 5वं 6वं असे संपल्यानंतर मी शेवटी घेतला असता. बट त्यांची रिक्वेस्ट आल्यामुळे मी हा चॅप्टर अगोदर घेऊन घेतो आहे. तर डोंट वरी, काही फरक पडत नाही कुठलंही चॅप्टर अगोदर शिकवलं किंवा नंतर शिकवलं तरी. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. हा 9वा जो चॅप्टर आहे विद्यार्थी मित्रांनो, हा 12वीला पण आहे बरं का. खूप महत्त्वाचं आहे. हे ज्यांना कळलं त्यांनाच ते बाकीच्या गोष्टी कळतील. बघा, इंट्रोडक्शन. व्यावसायिक व्यवहारांची शास्त्रीय पद्धतीने नोंद ठेवण्याची क्रिया म्हणजे लेखांकन. ओके. व्यवस्थित लिहिणं त्याला काय म्हणतात? लेखांकन. हे व्यवसायाचे सर्व आर्थिक माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने उपलब्ध करून देतात. येथे व्यावसायिक व्यवहारांची नोंदच होत नाही तर लेखांकन प्रक्रियाही सुरू होते. म्हणजे काय? फक्त हा माल विकला असं आपण एवढंच नाही लिहित, तर याचं पूर्ण जे पण काही अकाउंट येतं ना विद्यार्थी मित्रांनो, ते यामध्ये येत असतं. ओके. ही लेखांकीय प्रक्रिया अंतिम लेखांवर पूर्ण होते, म्हणजे जे आपण आता फायनल अकाउंट बघतोय ना त्याच्यावर पूर्ण होते. आता मिनिंग ऑफ फायनल अकाउंट्स, आर्थिक खात्याचा अर्थ. फायनल अकाउंट जे आपण चॅप्टर शिकतोय ना त्याचं. लेखांकनाचा मूलभूत हेतू पुरवठादार, कामगार, ग्राहक आणि व्यवसाय मालक यांचे हित जोपासणे हा असतो. बघा, याचा मेन हेतू काय आहे? जे पण हे व्यक्ती तुम्हाला दिसत आहेत यांचं काय? हित जोपासणे, म्हणजे व्यवस्थित ट्रान्झॅक्शन लिहून ठेवले ना, इन फ्युचर काही प्रॉब्लेम येत नाही. तसेच व्यवसायाची आर्थिक स्थिती जाणून घेण्यास मदत होते. बरोबर आहे ना, मला प्रॉफिट होतो का लॉस होतं हे सर्व यातनं कळत असतं. हाच हेतू समोर ठेवून वेगवेगळ्या प्रकारची खाती तयार केली जातात. हे सर्व आर्थिक वर्षाच्या अखेरीस केले जाते. मग आर्थिक वर्ष कधी संपतं तुम्हाला अगोदर पण सांगितलं आहे. आणि हा जसंचं तसं चॅप्टर तुम्हाला 12वीला दिलेला आहे, त्यातले तुम्हाला कुठले लेक्चर बघायचे ते मी सांगणार आहे. ओके. पहिले त्याच्या अगोदरचे हे लेक्चर बघून घ्या. आपलं अकाउंटिंग इयर स्टार्ट होतं विद्यार्थी मित्रांनो 1 एप्रिल 2020ला जर स्टार्ट झालं असेल ना, तर संपेल कधी? 31 मार्च 2021ला संपेल. स्टार्ट कधी झालं? 1 एप्रिल 2020 आणि संपेल कधी? 31 मार्च 2021, म्हणजे 2021 असं ते येत असतं. 1 एप्रिलला स्टार्ट होईल, 31 मार्चला संपेल, त्याच्या पुढच्या वर्षी. एवढं लक्षात ठेवायचं. अंतिम लेखे वित्तीय विवरण, वित्तीय स्थिती इत्यादींची विशिष्ट वेळ आणि तारखेचे विवरण करते. ओके. याच्यात व्यवस्थित तारीख वगैरे सर्व दिलेलं असतं आणि कुठल्या टायमिंगला कुठली गोष्ट झाली हे सर्व त्यात दिलेलं असतं. हा व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद यांचा संच असतो. काय असतात? एकूण किती खाते असतात मग फायनल अकाउंटमध्ये, अंतिम खातेमध्ये? व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद. हे बघा, व्यापार खाते म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, नफा तोटा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीट. हे इंग्लिशमध्ये त्यांचं सांगितलं. व्यापार खात्यावरून ढोबळ नफा येतं का लक्षात? व्यापार खात्यावरून काय कळतं? ढोबळ नफा किंवा ढोबळ तोटा. आता बिझनेस आहे, नफा किंवा तोटा होऊ शकतो. आणि नफा तोटा खात्यावरून व्यवसायाचे शुद्ध नफा किंवा शुद्ध तोटा समजतो. आलं का लक्षात? बघा, व्यापार खात्यावरनं काय? ढोबळ म्हणजे अंदाजे पंचे मला एवढा झाला. आपण नाही म्हणत का मला साधारण ह्या वर्षी एवढा फायदा झाला. बट जो ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे नफा तोटा खाते, त्याच्यावरनं हे शुद्ध म्हणजे एक्झॅक्ट अमाऊंट कळत असते. ताळेबंद पत्रक आर्थिक वर्षाच्या शेवटी व्यवसायाची संपत्ती आणि देयता
दर्शवते. आता ताळेबंद बॅलन्स शीटमध्ये काय आहे, तुमची संपत्ती किती आहे आणि तुमचं देणं किती, म्हणजे तुमच्यावर कर्ज किती आहे ते कुठे कळतं आपल्याला, ताळेबंदाला. ओके. आता ब मध्ये बघू आर्थिक लेखांचे उद्देश काय आहे. आर्थिक लेखाचा प्रमुख उद्देश विहित आर्थिक वर्षातील व्यवसायाचा ढोबळ नफा, ढोबळ तोटा आणि शुद्ध नफा शुद्ध तोटा शोधून काढणे. ओके. फायनल अकाउंटचा म्हणजे अंतिम खात्याचा काय उद्देश, ढोबळ नफा किंवा तोटा, शुद्ध नफा किंवा तोटा शोधून काढणे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी व्यवसायाची अचूक आणि वास्तव आर्थिक स्थिती दर्शवणे. आर्थिक स्थिती म्हणजे काय, तुमची संपत्ती जास्त असेल आणि काय तुमची देयता म्हणजे तुमच्यावर कर्ज कमी असेल तर तुमचा व्यवसाय काय आहे, प्रॉफिटमध्ये, आणि तुमची आर्थिक स्थिती काय आहे, स्ट्रॉंग आहे. याच्याच उलटं जर असेल तर काय होईल, मग तुमची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती ही स्थिती ही व्यवस्थित नाही. व्यवसाय मालकांना व्यवसायाचा तंतोतंत परिणाम आणि व्यवसायाची स्थिती माहिती करून घेणे. बरोबर आहे. व्यवसाय मालकांना त्यातलं परिणाम काय होणार आहेत आणि व्यवसायाची स्थिती कशी आहे ते सर्व यातनं कळतं. थोडक्यात आर्थिक व्यवहारांचे संक्षिप्त विवरण या ठिकाणी दर्शविले जाते. म्हणजे जे पण काही व्यवहार केले ते सर्व यामध्ये दिसतात आणि आपल्याला प्रॉफिट लॉस झाला हे सर्व त्यात कळतं. आर्थिक घडामोडींवर नियंत्रण ठेवणे म्हणजे काय, आता मला कुठे इन्व्हेस्ट करायचे असतील पैसे, आता मी बिझनेसमॅन आहे, मोठा माझी कंपनी, तर मी कुठे कसल्या गोष्टींच्या नियंत्रण करायला पाहिजे, कुठे पैसा गुंतवलं पाहिजे हे यातनं कळतं. आर्थिक निर्णय घेण्यासाठी व्यवसाय मालकाला वित्तीय विवरणे मदत करतात. सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा, कारण की जेव्हा आपण व्यवस्थित अकाउंट ठेवत नाही तोवर आपल्याला व्यवस्थित कळत नाही. मला जर चांगला प्रॉफिट होत असेल तर ते मी काय करेल, अजून तो मोठा एक्सपांड करेल तो बिझनेस, त्या क्षेत्रामध्ये अजून मी गुंतवणूक करेल. ओके. आता वार्षिक खात्यांचे महत्त्व. आर्थिक विवरणांच्या आधारावर व्यवस्थापक किंवा व्यवसाय मालक व्यवसायाचे नियोजन करून अंतिम निर्णय घेतात. कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, एखादी कंपनी मी टाकली आणि त्यात जर मी 10 प्रकारचे वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवत असेल, त्यातले 4 प्रोडक्ट जर व्यवस्थित चालत नसेल तर मी काय करेल, ते प्रोडक्ट बंद करेल. तर असे निर्णय आपल्याला त्याच्यामुळे घेता येत असतात. आर्थिक विवरणे आर्थिक वर्षाच्या शेवटी व्यवसायाची खरी वित्तीय स्थिती दर्शवतात. बरोबर आहे. पूर्ण वर्षभर मी ट्रान्झॅक्शन करेल आणि वर्षाच्या शेवटच्या दिवशी मला काय कळेल की आतली स्थिती कशी आहे. आलं लक्षात. लेखापालाने लिहिलेले आर्थिक व्यवहार हा अचूक गणितीय पुरावा असतो. बरोबर आहे. जे आपण अकाउंटंट आहोत, तुम्ही, मी, इन फ्युचर बनणारे आणि झालेले, ते काय असतात, अचूक पुरावा देत असतात, जे गणितीय पुरावा म्हणून मान्य. आर्थिक विवरणामुळे व्यवसायाच्या देवाणघेवाणमध्ये पारदर्शकता असते. बरोबर आहे. किती अमाऊंट घ्यायची, किती द्यायची, हे सर्व पारदर्शकपणाने सर्व गोष्टी ह्या चालत असतात. आपण तोंडी बोलतो त्यावेळेस काहीही बोलतो आणि उद्या उठून विचारलं कोणाला की तू काय बोलला होता काल, तर तो काय खोटं बोलू शकतो. पण या ठिकाणी काय असतं, लिहिलेले असल्यामुळे सर्व व्यवहार पारदर्शकता पद्धतीने होत असतात. आर्थिक विवरणामुळे सरकारला द्याव्या लागणाऱ्या विविध करांची अचूक माहिती मिळते. ओके. तर याच्यात कसं आहे, आयकर, वस्तू व GST जे आता आपण लागू केलेलं आहे, हा एक स्वयंचलित आदेश असतो की व्यवसायाच्या आर्थिक व्यवहारांचे विवरण तयार करणे. ओके. तर एवढं यामध्ये दिलेलं आहे. खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं आहे. नाही कळालं तर कमेंट्स करा आणि व्हिडिओला शेअर करा. आर्थिक खाती कशी तयार करावीत, आता बघा कशी तयार करावीत. प्रत्येक व्यवसायामध्ये आर्थिक व्यवहार होतच असतात. या सर्व व्यवहारांची नोंद शास्त्रशुद्ध पद्धतीने रोज कीर्दमध्ये, जसं आपण मी आत्ता जवळपास तिसरं चॅप्टर आपण रोज कीर्दवरती घेतलं की कसं तुम्ही एंट्री करायची. रोज कीर्दीवरून विशिष्ट खात्यात खतावणी केली जाते. बरोबर आहे. ते आता आपण शिकणार आहोत. ओके. खतावणी काय, लेजर, आत्ता मी 4थं चॅप्टर घेतलं आहे, ते तुम्ही बघून यायचं आहे. बट आता तुम्हाला जे अर्जंट आहे ते पहिले तुम्ही शिकून घ्या. आर्थिक वर्षाच्या शेवटी सर्व खाती संतुलित केली जातात. खात्यावर नावे बाकी किंवा जमा बाकी असते. या शिल्लकांच्या आधारे 23 पत्रक म्हणजे काय, बॅलन्स शीट तयार करण्यात येते आणि या संपूर्ण शिल्लकेच्या मदतीने व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद पत्रक तयार करण्यात
येते, यालाच अंतिम खाते म्हणून संबोधले जाते. ही लेखांकन पद्धत खालीलप्रमाणे दर्शविले जाते. बघा याचे वेगवेगळे स्टेप आहेत. आता कुठले कुठले आहेत बघा. व्यवहार म्हणजे काय, दोन व्यक्ती किंवा दोन कंपन्यांमध्ये झालेला व्यवहार, पैशांची अदलाबदल या ठिकाणी झाली, वस्तू दिली, पैसा घेतला. रोजकीर नोंद, आता जो पण काही ट्रान्झॅक्शन होईल ते काय करू आपण रोजकीरमध्ये, म्हणजे काय जर्नल एंट्री करू, जे मी तुम्हाला शिकवलं आहे. खतावणी, हे पण तुम्हाला शिकवलं. खतावणी म्हणजे काय की जेवढे पण अकाउंट आहेत ते सर्व काय करावे लागतात, काढावे लागतात. ओके. नंतर खात्यांचे संतुलन, नंतर पुढे काय येतं, तेरीज पत्रक. ओके. आणि ह्या चॅप्टरमध्ये तेरीज पत्रक हा क्वेश्चन म्हणून येत असतो आपल्याला. तर हे दोन अजून बाकी आहेत माझे शिकवायचे, बट यावरनं काही बिघडत नाही की तुम्ही नेमकं हे शिकवायचं बाकी हे शिकवलं तर आम्हाला जमणार नाही, तसं काही विषय नसतो. प्रत्येक गोष्टीचं एक ठराविक फॉर्मॅट असतो तर त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं असतं, शिकायचं असतो. त्याच्यामुळे कुठलाही फरक पडणार नाही. आणि वित्तीय विवरण प्रत्येक वर्षाच्या शेवटच्या दिवशी, अशा पद्धतीने हे सर्व काय असतं विद्यार्थी मित्रांनो चालत असतं. आता अंतिम खात्यातील समाविष्ट बाबी. ओके. बघा उत्पादन खाते, व्यापार खाते, नफा तोटा खाते, नफा तोटा विनियोजन खाते आणि ताळेबंद, अशा 5 गोष्टी आहेत. या ठिकाणी स्पष्ट म्हटलंय, इयत्ता 11वी वाणिज्य विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये उत्पादन लेखा म्हणजे हे व नफा तोटा समायोजन खाते म्हणजे कोणते, हे अभ्यासक्रमासाठी नाहीत. फक्त व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद यांचा समावेश अभ्यासक्रमात केला आहे. हे बाकीचे आहे, बट मग ते कधी असेल, BComला, 12वीला, अशा पद्धतीने ते असेल. ओके. चला मग पहिलं खाते येतं आपलं ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय, व्यापार खाते. व्यापार खाते एक अशा प्रकारचे खाते असते की जे आपल्याला व्यवसायाच्या एकंदरीत संपूर्ण व्यापारी कृतीची माहिती देते. सर्व प्रकारचे प्रत्यक्ष खर्च आणि हानी व्यापार खात्याच्या नावे बाजूवर दर्शवण्यात येतात. खूप महत्त्वाचे शब्द आहे बरं का. सर्व प्रकारचे काय, प्रत्यक्ष खर्च आणि हानी म्हणजे काय, लॉस झालेलं व्यापार खात्याच्या कुठे दर्शवणार, नावे बाजूला. आणि सर्व प्रकारचे मालाच्या विक्री संबंधीचे म्हणजे पैसा येतोय. ओके. जमा बाजूवर दर्शविण्यात येतात. म्हणजे काय केलं, मी वस्तू विकली आणि पैसा आला, कुठे जाणार ते, जमा बाजूला. कुठे, जमा. आणि याच्या उलट मला जर लॉस झालं तर कुठे येणार ते, नावे बाजूला. ओके. तर मोस्टली काय असतं विद्यार्थी मित्रांनो, नावे बाजूला आहे ना लॉस किंवा खर्चच येत असतो, हे लक्षात ठेवा कुठेही जा तुम्ही. ओके. व्यापार खात्याच्या नावे बाजूवर प्रारंभन स्कंद, खरेदी आणि सर्व प्रकारच्या प्रत्यक्ष खर्च, उदाहरणार्थ बघा मजुरी, वाहतूक खर्च, कोळसा, गॅस, पाणी, निर्माण खर्च इत्यादी दर्शविण्यात येतात. आता हे तुम्ही स्टार करून घ्यायचं आहे. ओके. तुम्ही काय करायचं, स्टार करून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यावरनं एक लक्षात येतं की व्यापार खात्याच्या नावे बाजूला हे एवढे आयटम येत असतात. क्लिअर. त्याचप्रमाणे व्यापार खात्याच्या जमा बाजूवर संवरण स्कंद. आता बघा नावे झालं, आता जमा बाजूवर काय येतं, संवरण स्कंद, विक्री परत मालकाने स्वतःच्या उपयोगासाठी घेतलेला माल. म्हणजे आता फर्निचरचं दुकान आहे, बट मला घरामध्ये चेअर लागते, तर मी काय करेल, तीच दुकानातून घेईल माझ्या आणि कुठे ठेवेल, घरात ठेवेल. बट काय केलं मी, पर्सनल यूज म्हणजे वेगळीकडे यूज केला त्या वस्तूचा. किंवा माझं मुलाची ट्युशन फी भरली मी कुठल्या बिझनेसच्या पैशामधून, मग ते काय झालं, पर्सनल यूज. ओके. त्याला अकाउंटमध्ये म्हणतात ड्रॉइंग, आपली चित्रकला नाही, ड्रॉइंग म्हणतात, ड्रॉइंग. ओके. पर्सनल यूज. नमुना म्हणून मोफत वाटलेला माल, हे पण कुठे येतं, जमा साईडला. आर्थिक वर्षाच्या शेवटी व्यवसायाचा ढोबळ नफा किंवा ढोबळ तोटा कुठून कळतो आपल्याला, कुठल्या खात्यात, व्यापार खात्यामध्ये कळत असतो. ओके. व्यापार खात्याच्या जमा बाजूची बेरीज नावे बाजूपेक्षा जास्त असल्यास, आता ते काय असतं, कुठली साईडची कुठली बेरीज जास्त आल्यावर कुठे नफा होतो आणि कुठे तोटा होतो ते आपण प्रत्यक्ष ज्यावेळेस सॉल्व करू त्यावेळेस तुम्हाला मी ते प्रत्यक्ष तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे. ओके. आता व्यापार खात्याच्या महत्त्वाच्या बाबी काय काय आहेत बघा. मालसाठा, त्याला काय म्हणतो आपण मराठीत, स्कंद. ओके. म्हणजे स्टॉक म्हणतात याला इंग्लिशमध्ये. अविक्रीत मालाला स्कंद किंवा मालसाठा असे म्हणतात, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, स्टॉक. ओके. मालसाठा 2 प्रकारचा असतो, एक असतो प्रारंभन आणि एक असतो संवरण.
आता बघा प्रारंभांमध्येच आपल्याला माहिती आहे म्हणजे काय सुरुवातीचा असतो. मग आपली सुरुवात कधी होते वर्षाची? 1 एप्रिलला. कधी होते? 1 एप्रिल 2021ला झाली असेल सुरुवात. तर एंड कधी होईल मग? 31 मार्च 2022ला. एवढं सोपं आहे. ओके, मग प्रारंभ स्कंद म्हणजे काय? वर्षाच्या सुरुवातीला शिल्लक असलेल्या माल साठ्यास प्रारंभ स्कंद म्हणतात. प्रारंभ स्कंद हा व्यापार खात्याच्या कुठे दर्शवतो आपण? नावे बाजूला. आता तो फॉर्मॅट कसा असतो तो तुम्हाला लिहायला लावणार आहेच. आता हा चॅप्टर असं 2 दिवसात शिकण्यासारखा नाही विद्यार्थी मित्रांनो. याला जर तुम्ही थोडं प्रॅक्टिस केली ना 3 ते 4 दिवसात परफेक्ट होऊन जाणार. आलं लक्षात? त्यामुळे हे जे मी थोडंसं व्हिडिओ थेअरी लेक्चर टाकतोय हे खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यातलं कन्सेप्ट कळायला पाहिजे. आलं लक्षात? मग आलं प्रारंभ स्कंद, ओपनिंग स्टॉक म्हणता येईल इंग्लिशमध्ये, आणि संवरण स्कंद म्हणजे काय? क्लोजिंग म्हणजे वर्षाच्या शेवटचा मालसाठा. मग कधी होतं वर्षाचे शेवट? 31 मार्च 2022. म्हणजे स्टार्टअप कधी झाला? 1 एप्रिल 2021 आणि 31 मार्चला काय झालं तुमचं? 2022ला संपला आहे. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर नसतो. हे डोक्यात फिट करून घ्या सर्वांनी. बघा संवरण स्कंद, आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शिल्लक असलेला अविक्रीत मालसाठा म्हणजे काय? विक्री न केलेला. ओके, म्हणजे संवरण स्कंद वय. याचे मूल्यांकन लागत मूल्य म्हणजे काय? परिव्यय मूल्य, विपणी मूल्य, बाजार मूल्य यापैकी जे मूल्य असेल ते गृहीत धरले जाते. म्हणजे बघा 2 असतात. आपण MRPवर जे वस्तू घेतो ते बाजार मूल्य असतं, आणि परिव्यय मूल्य म्हणजे काय? जे होलसेलमध्ये मिळतं ना त्याला म्हणत असतात. ओके, तर ते लक्षात ठेवायचं. एक थेअरी पार्ट आहे हा. थोडंसं तुम्ही समजून घ्यायचं यातलं की याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात. मी तर आता सांगितलं बाजार मूल्य. सपोज एक्झाम्पल, मला जर एखादी वस्तू रिटेलमध्ये घ्यायची असेल तर ती 100ला येईल, होलसेलमध्ये ती किती येईल? 85-90 रुपीजला येईल. याला म्हणतात परिव्यय मूल्य, आणि बाजार मूल्य म्हणजे 100 रुपये. ओके, MRP. संवरण स्कंद व्यापार खात्याच्या जमा बाजूवर दर्शवितात. संवरण स्कंद कुठे दर्शवणं? मग क्लोजिंग स्टॉक जमा बाजूला म्हणजे उजव्या साईडला आहे. त्याची दुसरी नोंद ताळेबंद पत्रकाच्या संपत्ती बाजूवर दर्शवतात. ते कसं दर्शवतात ते मी तुम्हाला सांगलच. नेक्स्ट, खरेदी. यामध्ये मालाची खरेदी समाविष्ट असते, संपत्ती नाही. काही खरेदी केलं ती संपत्ती नाही, फक्त माल खरेदी केला. तो माल रोखीने किंवा उधारीने खरेदी केलेला असतो. बरोबर आहे. आपण एखादी वस्तू घ्यायला, सपोज मी आता कापडाची मोठी दुकान आहे, मी काय करेल? कापड उधारी किंवा रोखीने घेऊन येईल. हे 2च गोष्टी होतील, तिसरी गोष्ट होणार नाही. व्यापार खात्याच्या नावे बाजूवर खरेदीमधून खरेदी परत वजा करून शुद्ध खरेदीने नोंद केली जाते. व्यापार खात्याच्या कुठे? नावे बाजूला. ओके, म्हणजे काय? व्यापार खात्याचं कुठे येणार? नावे बाजू. हे बघा, मग मी काय केलं इथे? प्रारंभ स्कंद लिहिलं, खरेदी लिहिली. ओके, आणि जर परत केलेली असेल तर हे बघा या ठिकाणी वजा म्हटलेलं आहे. इथे काय केलं? तेवढी अमाऊंट लेस केली, आणि जी अमाऊंट येईल ती काय करेल मी या ठिकाणी मी ती लिहून घेईल. एवढं सोपं आहे. ओके, तर ते कसं करायचं, काय करायचं मी आता तुम्हाला थोडक्यात पुढे सांगणारच. खरेदी समजलं. मग काय करायचं? खरेदी कुठे येणार? नावे बाजूला. कुठल्या याच्यात? व्यापार खात्यामध्ये. विक्री कुठे येणार? मग बरोबर आहे, जर खरेदी नावेला आहे तर विक्री कुठे येणार? जमाला. याला काय म्हणतो आपण? सेल्स. आणि खरेदीला काय म्हणतो इंग्लिशमध्ये? परचेस. विक्री ही फक्त मालाची विक्री असते, संपत्तीची नाही. आलं का लक्षात? तुम्ही बिझनेस करताय, तुम्ही काय करणार? एका मोठ्या गाळ्यामध्ये तुम्ही दुकान टाकले तर तुम्ही डायरेक्ट मालासोबत गाळा विकून टाकणार का? नाही, तिथला माल विकणार. त्यामुळे विक्री ही काय आहे? संपत्ती नाही आहे. रोखीने किंवा उधारीने विकलेला माल म्हणजे विक्री होय. बरोबर आहे ना? जास्त कस्टमर असतात, ओळखीचे कस्टमर होतात, आपण त्यांना उधारीवर माल देतो जर ट्रस्टेड असतील तर. ओके, विक्री परत वजा केली जाते. विक्री परत काय केली जाते? वजा. बरोबर आहे, ही विक्री केली आणि विक्री केलेला माल जर परत आला तर त्यातनं ते लेस करायची, जी पण अमाऊंट आहे ती या ठिकाणी लिहायची. कुठल्या साईडला लिहिलेलं आहे? जमा बाजूला. ओके, केली जाते. आणि शुद्ध विक्री व्यापार खात्याच्या जमा बाजूवर दर्शवली जाते. ओके, दर्शवली या ठिकाणी जमा बाजूला. क्लिअर इथपर्यंत? चला मग पुढे जाऊया आता विद्यार्थी मित्रांनो. प्रत्यक्ष खर्च. उत्पादनासाठी लागणाऱ्या खर्चाला, हे खूप महत्त्वाचं आहे, उत्पादनासाठी लागणाऱ्या खर्चाला प्रत्यक्ष खर्च म्हणतात. अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष असे 2 टाईप आहेत. तर प्रत्यक्ष काय? उत्पादनासाठी लागणारा म्हणजे काय? डायरेक्ट वस्तू बनवण्यासाठी जे लागतं ना ते म्हणतात. जसं खर्च फक्त चालू आर्थिक वर्षाशी संबंधित असतो. बघा,
उत्पादन करण्यासाठी मजूर लागतं. उत्पादन खर्च, निर्माणी प्रकाश म्हणजे काय, लाईट वगैरे. आता बॉयलर वगैरे असेल किंवा काही आपल्याला तिथे आग लावायची म्हणजे लोखंड वितळायचं असेल तर कोळसा मग ते बॉयलरमध्ये टाकतात, मग त्याच्याने हीट निर्माण होते. गॅस लागतो, इंधन म्हणजे पेट्रोल डिझेल जे असेल ते. पाणी पण लागतं. आयात शुल्क म्हणजे आयात करत असो आपण एखादी वस्तू आणि त्याला आपण काहीतरी मॉडिफाय करून सने ती परत देऊ. गोदी भाडे म्हणजे काय, भाडे असते हे आपलं जहाजचं वगैरे वाहतूक खर्च असतो. अधिकार शुल्क इत्यादींना प्रत्यक्ष खर्च असे म्हणतात. हे खूप महत्त्वाचं आहे. इथे स्टार करा आणि तुमच्या नोटबुकमध्ये मेन्शन करायचं आहे. क्लिअर इथपर्यंत. तर जवळपास आपण एवढ्या गोष्टी आपण यातनं शिकलो. आता खूप महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर एकच गोष्ट सांगू इच्छितो. तुम्ही काय करायचं, जे व्यापार खाते 279 पेज नंबरवरती जे आहे ते जसंचं तसं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. क्लिअर इथपर्यंत. हे बघा, व्यापार खात्याचा नमुना. हे व्यापार खाते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये वहीमध्ये लिहायचं. याची नावे बाजू असते, एक असते जमा बाजू. ह्या गोष्टी मी 12वीला पण शिकवलेल्या आहेत, ते तुम्ही बघायचं आहे. ओके. जर त्यात व्यवस्थित कळत नसेल तर हे मी 11वीचं स्पेशल घेतो आहे. बट 11वी आणि 12वी सेम आहे, काहीच फरक नाही. फक्त ते प्रोप्रायटर आहे आणि ते पार्टनरशिप फायनल अकाउंट आहे. हे प्रोप्रायटर फायनल अकाउंट आहे, एवढंच फरक आहे. क्लिअर. बाकी हे अकाउंट वगैरे सेम आहे. व्यापार खाते नंतर नफा तोटा खाते सेम आहे. बघा, नावे बाजूला काय काय, प्रारंभन म्हणजे काय, ओपनिंग स्टॉक म्हणजे सुरुवातीचा स्टॉक असेल. मग इथे खरेदी येतं, वजा खरेदी परत. ओके. प्रत्यक्ष खर्च, वाहन व्यय, ह्या गोष्टी सर्व काय करायच्या तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायच्या. आता बघा, या ठिकाणी ज्या पण काही वस्तू मी तुम्हाला ह्या दिसत आहेत नावे साईडला, हे सर्व व्यवस्थित वाचायचं. हे पाठ करत बसायची गरज नाही. रोज थोडंसं 2-3 वेळेस नजर मारले ना तुम्ही तर पाठ होते. बघा, इकडे खरेदी आहे, इकडे विक्री आहे, इकडे वजा खरेदी परत आहे, इकडे विक्री परत आहे. ओके. इथे प्रत्यक्ष खर्च आहे, या साईडला अप्रत्यक्ष खर्च येऊ शकतो. आता बघा, एक लक्षात घ्या, अप्रत्यक्ष खर्च असं काही याच्यामध्ये गोष्ट येत नाही. बट काय काय येतं आहे ते बघूया. वाहन व्यय म्हणजे काय, एखादं वस्तू नेण्यासाठी लागलेला खर्च. खरेदीवरील वाहतूक खर्च, एखादी वस्तू मी घेतली आणि गाडी केली ते. आयात कर म्हणजे वेगवेगळे टॅक्स लागतात. बघा, आपण आयात केलं कुठूनही, बाहेर देशातून किंवा सीमा म्हणजे काय, बॉर्डर क्रॉस करायची असेल एका देशाची दुसऱ्या देशाची, नंतर राज्याची. ओके. मजुरी येत असते, कोळसा, गॅस, इंधन, पाणी, कारखाना खर्च, अधिकार शुल्क, ढोबळ, नफा. मग याच्यावरून एक लक्षात येतं की नफा जर असेल तर इकडे येतो, कुठे, नावे बाजूला, व्यापार खात्याच्या नावे बाजूला नफा. आणि ढोबळ तोटा कुठे येत असतो, मग व्यापार खात्याच्या जमा बाजूला. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे. नावे बाजूला नफा, जमा बाजूला तोटा. मग जमा बाजूचे काय काय आयटम आहे, नमुना मालाचे मोफत वितरण. बरोबर आहे. मी काय केलं, नवीन वस्तू काढली, लोक घेणार नाही, ट्रस्ट ठेवत नाही, तर मी काय करेल, मोफत म्हणून देईल. मालकाद्वारे व्यक्तिगत उपयोगासाठी मालाची केलेली उचल म्हणजे बिझनेसमधनं मी काय केलं, तो माल घेतला. ओके. मग पुढे काय म्हणतोय अजून नेक्स्ट, आगीमुळे नष्ट झालेला माल. म्हणजे यावरनं एकच गोष्ट लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो, इथे ना तुम्ही माल देताय, एवढे याच्यात तुम्ही काय करताय, माल देताय, पण यातनं इन्कम येते का, नाही, यातनं पैसा येत नाही आहे. ओके. तर जवळपास नावे आणि जमा बाजूचं तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे. नेक्स्ट, व्यापार खात्याच्या संतुलित संख्या, बॅलन्सिंग फिगर, हा नफा किंवा तोटा दर्शवितो. आता हे कुठे स्थानांतरित करायचं, कसं करायचं, हे सर्व काय करणार आहे मी तुम्हाला प्रत्यक्ष प्रॉब्लेम घेईल त्यावेळेस सांगेलच. आता बघा, या ठिकाणी फक्त व्यापार खात्याबद्दल या ठिकाणी दर्शवलेलं आहे. बट आपल्याला असं एक एक खातं शिकून उपयोग नाही. तर काय करायचं आहे, मी तिघं अकाउंटचं एक उदाहरण घेणार आहे. ओके. उद्या एखाद वेळेस घेईल मी. तर हे याच्याकडे काय जास्त लक्ष देऊ नका. पेज नंबर 280वर जा. ओके. ते उदाहरण वगैरे आहे त्याच्याकडे नका लक्ष देऊ. नंतर रोजकीर्द नोंद, हे पण काय आहे, लक्ष द्यायचं नाही आहे. जी आपण व्यापार खात्याचे जे तयार करतो त्याची जी रोजकीर्द नोंद आहे ती पण काही करायची गरज नाही. ओके. ते एक थोडक्यात तुम्हाला समजावून देतो, कारण की हा तर आपलं झालेलंच आहे याचा अगोदर रोजकीर्द. बघा,
प्रारंभन स्कंद म्हणजे ओपनिंग स्टॉक, खरेदी प्रत्यक्ष खर्चाचे स्थानांतरण. बघा, प्रारंभन स्कंद खरेदी प्रत्यक्ष खर्चाचे स्थानांतरण. पहिलं आहे खरेदी परत खात्याला स्थानांतरण. मग काय करणार, नावेला खरेदी परत खाते खरेदी खात्याला, त्याला तेच येतं. विक्री खाते विक्री परत खात्याला. इथे व्यापार खाते नावे प्रारंभन स्कंद खात्याला, प्रत्यक्ष खात्याला, खरेदी खात्याला. हे काही जास्त बघायची गरज नाही, कन्फ्युजन वाढेल. क्लिअर इथपर्यंत. मग आपण हे कसं करतात हे प्रत्यक्ष आपण काय करणार आहेत, प्रॉब्लेममध्ये बघणार आहेत. क्लिअर आहे. सेकंड येतं आपलं नफा तोटा खाते. आता नफा तोटा खाते म्हणजे काय ते बघूया. नफा तोटा खाते व्यवसायाचा अंतिम परिणाम दर्शवायचे, म्हणजे शुद्ध नफा आणि शुद्ध तोटा यामध्ये आपल्याला कळतं. ओके. व्यापार खाते तयार केल्यानंतर पुढचे पाऊल म्हणजे नफा तोटा खाते तयार करणे. पहिलं होतं व्यापार खाते, दुसरं येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे ते अप्रत्यक्ष खर्च किंवा अप्रत्यक्ष उत्पन्न या आधारावर तयार करण्यात येते. अप्रत्यक्ष खर्च म्हणजे काय, आता मी वस्तू तयार केली, त्याला काय लागलं मला, डायरेक्ट प्रत्यक्ष खर्च काय आहे. मग सपोज मला एखादं स्टीलचं भांडं बनवायचं आहे, तर प्रत्यक्ष खर्च काय लागेल, लाईट बिल लागेल, बरोबर. त्याला हीट करण्यासाठी कोळसा किंवा पेट्रोल डिझेल लागेल, म्हणजे काय आग तयार करण्यासाठी गॅस लागेल किंवा ओके, तो झाला प्रत्यक्ष. मग अप्रत्यक्ष कुठला येईल, तो विकण्यासाठी लागलेली ॲडव्हर्टाइजमेंट. नंतर दुसरं काय येऊ शकतं अजून, ट्रान्सपोर्ट करण्यासाठी लागलेला खर्च एक जागेवरनं दुसरा, तो काय येईल, अप्रत्यक्ष येईल. अशा प्रकारे ते बघायचं असतं. ओके. अप्रत्यक्ष उत्पन्न या आधारावर तयार करण्यात येते. नफा तोटा खाते व्यवसायाचा शुद्ध किंवा शुद्ध तोटा दर्शवते. नफा तोटा खाते हे काय, शुद्ध नफा आणि शुद्ध तोटा दर्शवते. चालू वर्षाचे संबंधित सर्व अप्रत्यक्ष खर्च ज्यांचे शोधन करण्यात आले किंवा करायचे आहे ते सर्व नफा तोटा खात्याला नावे केले जाते. तसेच चालू वर्षाचे संबंधित सर्व अप्रत्यक्ष उत्पन्न, जसे बघा जे पण काही खर्च आहे ते कुठे येणार, आता नावेला. अप्रत्यक्ष जे खर्च आहेत ना ते नफा तोटा खात्याच्या नावेला. आणि जे पण काही उत्पन्न आहे, ओके, उत्पन्न खर्च कुठे येणार, नावेला. मग उत्पन्न कुठे जाणार, जमाला. एवढं सोपं आहे. मग त्याच्यात काय काय येईल, कमिशन, प्राप्त भाडे किंवा मिळालेली कसर म्हणजे काय, सूट असते, डिस्काउंट असतो. आलं लक्षात. तर एक लक्षात ठेवायचं, जो पण काही फायदा होईल तो कुठे टाकणार, जमा साईडला, आणि जो पण काही तोटा होईल तो कुठे टाकणार, नावे साईडला. कोणाच्या, नफा तोटा खात्याचं. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. नफा तोटा खात्याला जमा बाजूला नोंदवली जर नफा तोटा खात्याची जमा बाजू, आता कुठे काय प्रॉफिट येतो आणि कुठे लॉस येतो ते आपण बघणार आहोत. हे बघा या ठिकाणी हा पण तुम्ही काय करायचं, तुमच्या वहीमध्ये लिहायचा, जो पेज नंबर 282 वरती आहे. आणि तुम्हाला हे पण सांगतो, जर तुम्हाला नफा तोटा खात्यात जर नफा झाला तर तो नावे बाजूला, आणि जर तोटा झाला तर तो कुठे जातो, जमा बाजूला जात असतो. एवढंच लक्षात ठेवायचं आहे सध्यापुरता. आणि नफा तोटा खात्यामध्ये कुठले कुठले आयटम येत असतात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके. तर याच्यामध्ये बघा नफा तोटा खात्यामध्ये हे सर्व तुम्ही काय करायचं, तुमच्या नोटबुकमध्ये मेन्शन करायचं. हे आणि हे सर्व व्यवस्थित लिहून घ्यायचे. मग या ठिकाणी वेतन मजुरी, भाडे दर, कर, विमा, बँक शुल्क, कसर, अपहार दिली म्हणजे काय, पैसा दिला म्हणजे आपला लॉस झाला. 1000ची वस्तू मी 900 दिली तर 100चा लॉस झाला, म्हणून काय झालं ते नावे बाजूला. अंकेशन शुल्क, नंतर घसारा म्हणजे काय, मी 2 व्हीलर घेतली 1.25 लाखाला, 2 वर्षाने विकली ती 90,000ला, तर माझा काय झाला, तो घसारा झाला. म्हणजे काय, त्या वस्तूची किंमत कमी झाली. जमीन इमारत याच्या बाबतीत नाही होत, बट ह्या गोष्टींमध्ये होतं. फर्निचर 5,000चं फर्निचर घेतलं, विकताना 3,000ला घ्यायला जाईल जुनं. ओके. प्रवास करतोय मी, प्रवास खर्च, जाहिरात करतोय, ॲडव्हर्टाइजमेंट, छपाई म्हणजे काय, काही ना काही मला साधनं लागत असतात, कागदं. व्याज दिले म्हणजे व्याजाने पैसे काढले असतील बिझनेससाठी तर ते व्याज द्यावं लागतं, तो पण काय माझा खर्च आहे. म्हणजे इकडे काय येतो विद्यार्थी मित्रांनो, सर्व खर्च, आणि इकडे काय येतो, सर्व आलेला पैसा. ओके. इकडे गेलेला पैसा, इकडे आलेला पैसा. बघा प्राप्त भाडे म्हणजे काय, मी एखादी बिल्डिंग भाड्याने दिली तर काय झालं, मला भाडे प्राप्त. नंतर कमिशन प्राप्त वर्तन म्हणजे कमिशन मला मिळाले. प्राप्त कसं म्हणजे डिस्काउंट मिळाला. नंतर मी गुंतवणूक केली कुठे, बँकेत किंवा FD मध्ये पैसा ठेवला आहे, तर त्याच्यावर जर व्याज मिळालं तर ते काय मला नफा आहे. ओके.
म्हणजे उत्पन्न आहे, सॉरी नफा नाही म्हणता येणार, उत्पन्न आहे. म्हणजे ही काय येते इकडे उत्पन्न साईड येते आणि ही कुठली येते आपली खर्च साईड येते, एवढं लक्षात ठेवा. तर इतर किरकोळ उत्पन्न बघा या ठिकाणी सर्व दिलेले आहेत. हे काय एवढं लोड घेऊ नका, हे मी कसं करायचं ते सांगणारच. ओके. आणि सर्वात महत्त्वाचं हे मग आपल्यासाठी हे लक्ष द्यायचं. हे कसं सोडवायचं मी तुम्हाला व्यवस्थित क्वेश्चन घेईल त्यावेळेस समजावेल. पण हा फॉर्मॅट काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. मला फोटो पाठवायचे, नेमकं किती लोकांनी लिहिले ते तर बघूया. ओके. इथे पण लक्ष नका देऊ, तिघं अकाउंट पण एक साथ शिकणार आहोत. ओके. 283 पेज नंबरवरचं. चला पुढे जाऊया. आता इथे काय आहे पदांचे स्पष्टीकरण. हे काय खर्च कसं, वित्तीय खर्च काय, हे काय ते काय, महसुली उत्पन्न म्हणजे काय, हे सर्व या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे सर्व काय करणार आहेत आपण आता. जवळपास भरपूर 30 मिनिटांचा लेक्चर झाला, थोडं नेटचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे मी इथे स्टॉप करतो आहे. लगेच पुढचा लेक्चर मी घेतो. ओके. आणि व्हिडिओ फक्त बघू नका, जरा फॉरवर्ड करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर कोणाला हा चॅप्टर बघताना जर कोणाला म्हणजे फायनल अकाउंट हे खूप महत्त्वाचं आहे 11वी 12वीसाठी, तर तुमच्या मनाने ह्या चॅप्टरसाठी तुम्ही फीज मला पेड करू शकतात. माझा डायरेक्ट गुगल पे नंबर मी दिलेला आहे. तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही देऊ शकता, डोंट वरी. ओके. असं कोणाला फोर्स नाही की तुम्ही द्यायलाच पाहिजे. एक जस्ट माझंही कसं असतं वेळात वेळ काढून मी ह्या गोष्टी करत असतो, तर त्याचा एक मोबदला म्हणून कसं आहे शेवटी फ्रीमध्ये कुठल्याही गोष्टीचं जास्त महत्त्व उरत नाही आणि ते पचतही नाही. ओके. तर तुमच्या मर्जीने तुम्हाला किती पाठवायचे तेवढे तुम्ही पाठवू शकतात. मी कोणालाही डिस्प्ले करणार नाही की याने किती दिले आणि त्याने किती दिले. शेवटी माझा एकच उद्देश आहे तुमचं चांगलं व्हावं, तुम्हाला व्यवस्थित हा विषय समजावा. ओके. थँक्यू सो मच.